नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो. मी या व्हिडिओ मालिकेचे आतापर्यंत मुख्य 4 भाग प्रसारित केले आणि 4 उपभाग प्रसारित केले. असे एकूण 8 भाग या मालिकेचे आतापर्यंत मी प्रसारित केलेले आहेत आणि या भागांना आपण पाहून मला उत्कृष्टपणे आपला सहभाग नोंदवला, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. अशाच पद्धतीने आज मी या व्हिडिओ मालिकेचा 5वा भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे आणि हा 5वा भाग अत्यंत महत्त्वाचा असून आपण ह्या भागाची माहिती घेणे अत्यावश्यक आहे. आपण या 5व्या भागामध्ये आपण वापरत असलेला मोबाईल, याला भ्रमणध्वनी मराठीमध्ये म्हणतात आणि याद्वारे बोलण्याचा प्रवास कसा होतो या भागात आपण पाहणार आहोत. या भागाचे तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. चला तर मग मोबाईल कसा काम करतो आणि त्याद्वारे बोलण्याचा प्रवास कसा होतो ते आपण पाहूया. मित्रहो, मोबाईल हा एक संगणक आहे. तो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने चालतो. आता या मोबाईलमध्ये हार्डवेअरचे पार्ट्स काय काय आहेत ते आपण पाहूया. यामध्ये बॅटरी हा एक मुख्य भाग असतो आणि बॅटरी ही मोबाईलला ऊर्जा पुरवायचं काम करते. बॅटरी संपली की मोबाईल ऑफ होतो आणि आपल्याला कुठलंही काम करता येत नाही. यानंतर दुसरा भाग या हार्डवेअरचा आहे, तो म्हणजे CPU. याला मोबाईलचा मेंदू असं म्हणतात आणि CPU हा पूर्ण प्रोसेसिंगचं काम करत असतो. ज्यावेळेस आपण आपल्या टच स्क्रीनवरती बोटाने स्पर्श करतो, तो स्पर्श सेलद्वारे प्रोसेसरला दिला जातो आणि प्रोसेसर अनेक प्रक्रिया करून आपल्याला जे पिक्चर ॲप्लिकेशन पाहायचे आहे किंवा ज्या क्रिया करायच्या आहेत त्या क्रिया तो करून देत असतो. त्यानंतरचा भाग येतो स्क्रीन. स्क्रीन ही टच स्क्रीन असते. त्यावरती टच केल्यानंतर टच सेन्सर ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेशन हे प्रोसेसला पाठवलं जातं आणि प्रोसेस पुढील CPU प्रोसेस पुढील प्रक्रिया करत असतो. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे सिम कार्ड. सिम कार्डमुळे मोबाईलला खरी ओळख मिळत असते. आता नंतरचा भाग आहे हार्डवेअरमध्ये रॅम. रॅम हा त्यामध्ये होणारी प्रक्रिया तात्पुरती साठवण्याचं काम करत असतो. नंतरचा भाग येतो स्टोरेज. स्टोरेजमध्ये फोटो, व्हिडिओ, ॲप्स हे कायमस्वरूपे साठवले जातात. आत्ता आपण मोबाईलच्या सॉफ्टवेअरविषयी माहिती घेऊया.
मोबाईलचे अँड्रॉइड आणि iOS हे 2 सॉफ्टवेअर असतात. हे 2 सॉफ्टवेअर मोबाईल आणि वापरत असलेल्या माणूस यामध्ये दुवा साधायचं काम हे करत असतात. आता आपण मोबाईलद्वारे होणाऱ्या बोलण्याचा प्रवास पाहूया. तर ज्यावेळेस आपण मोबाईलद्वारे बोलतो त्यावेळेस त्याचं रूपांतर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये होतं आणि या रेडिओ फ्रिक्वेन्स्या जवळच असलेल्या टावरला पाठवल्या जातात आणि तो टावर त्या रेडिओ फ्रिक्वेन्स्या मुख्य बेस भागाकडे पाठवतो आणि त्याचं रूपांतर एक इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये करून ती प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी ते पाठवायचं आहे त्या टावरला तो रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवल्या जातात आणि तेथून ज्या माणसाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे त्या माणसाच्या मोबाईलवर रेडिओ फ्रिक्वेन्सी या वाहून नेल्या जातात आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीचं रूपांतर झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीशी बोलू शकतो. अशा पद्धतीने मोबाईलद्वारे होणारे बोलणे हे पूर्ण होत असते. आता आपण शेवटचा भाग म्हणजे इंटरनेट आणि डेटा बघूया. ज्यावेळेस आपल्याला इंटरनेट वापरायचा असतो त्यावेळेस आपण वायफाय किंवा सेल्युलर डेटाद्वारे सर्व्हरशी जोडलं जातो आणि सर्व्हरवरून आपल्याला रेडिओ लहरी या मोबाईलपर्यंत येत असतात आणि प्रोसेसर ती स्क्रीनवर दाखवत असतो. अशा पद्धतीने मोबाईलचे कार्य हे चालत असते आणि मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. धन्यवाद. ही माहिती ऐकून माझ्या कोच प्रभाकर कासार या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.